नमस्कार मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरण या विषयावर काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे उच्च न्यायालय भरती या परीक्षेकरता अतिशय महत्त्वाची आहेत। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला प्रश्न आहे, नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे काय आहे? तर ज्या शब्दाने नाव दर्शविले जाते त्याला नाम म्हणतात। उदाहरणार्थ राम, श्याम, प्रेम, भीती ही सर्व नाम आहेत। त्यामुळे आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, व्यक्ती, वस्तू, स्थान, प्राणी, भाव किंवा संकल्पना यांचे नाव दर्शविणारा शब्द। आता यानंतरचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2, सुंदर हा शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विशेषण। कारण जो शब्द नामाची गुणवत्ता, विशेषता सांगतो तो शब्द विशेषण असतो। उदाहरणार्थ सुंदर मुलगी, मोठे घर, त्यामुळे सुंदर हे एक विशेषण आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, तो पुस्तक वाचतो या शब्दात क्रियापद कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वाचतो। कारण इथे वाचण्याची क्रिया घडलेली आहे आणि क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजेच क्रियापद, आणि वाचतो ही एक कृती आहे। त्यामुळे ऑप्शन बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पण आणि किंवा हे शब्द कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उभयान्वी अव्यय। कारण जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य जोडतात त्याला उभयान्वी अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ आणि, पण, तसेच, किंवा हे सर्व उभयान्वी अव्यय आहेत। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, मी शाळेत जातो इथे मी कोणते सर्वनाम आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजेच ऑप्शन बी। कारण बोलणारा स्वतःसाठी वापरतो ते प्रथम पुरुषी सर्वनाम आहे। जसे मी, आम्ही ही सर्व प्रथम पुरुषी सर्वनामाची उदाहरणे आहेत। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खूप हा शब्द कोणता आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्रियाविशेषण। कारण खूप हा शब्द क्रियेची तीव्रता, प्रमाण सांगतो, त्यामुळे खूप हा शब्द क्रियाविशेषण आहे। जसे की खूप धावतो, फार सुंदर ही क्रियाविशेषणाची उदाहरणे आहेत। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, रामचा मित्र श्याम आहे तर रामचा कोणता कारक आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, संबंध कारक। जिथे की संबंध दाखवला जातो तिथे संबंध कारक असतो। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, तो घरी गेला, घरी कोणते अव्यय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्थानवाचक अव्यय। तो घरी गेला इथे स्थान सांगितलेले आहे, त्यामुळे घरी हे स्थानवाचक अव्यय आहे। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जे पेराल ते उगवेल इथे कोणते वाक्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, संयुक्त वाक्य। जिथे दोन किंवा अधिक उपवाक्य जोडलेली असतात तिथे संयुक्त वाक्य होते, आणि इथे जे पेराल ते उगवेल या वाक्यात दोन वाक्ये जोडलेली आहेत, त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे। आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, आईने जेवण बनवले, कर्ता कोण आहे? इथे त्यांनी विचारलं आहे आईने जेवण बनवले, जेवण कोणी बनवले? तर आईने बनवले। म्हणजे जेवण बनवणारी कोण आहे? तर आई आहे।
आणि तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, जो क्रिया करतो तो कर्ता असतो. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर काय होईल? तर ऑप्शन बी आईने. म्हणजेच योग्य उत्तर आईने आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी नाऊन कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुस्तक. व्यक्ती, वस्तू, स्थळ, प्राणी यांचे नाव म्हणजेच नाम किंवा नाऊन आहे. तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी पुस्तक. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. तो रोज अभ्यास करतो या वाक्यातील क्रियापद कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी करतो. वाक्यातील कृती दर्शविणारा शब्द म्हणजेच क्रियापद आणि इथे करण्याची क्रिया होत आहे, त्यामुळे करतो हा शब्द क्रियापद आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी विशेषण कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हुशार. नामाचे योग्य गुण दर्शविणारा शब्द म्हणजे विशेषण, त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हुशार. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी सर्वनाम कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी तो. कारण तो हा शब्द नामाऐवजी वापरलेला आहे, त्यामुळे तो हा शब्द सर्वनाम आहे. नामाऐवजी वापरलेला शब्द म्हणजेच सर्वनाम. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. तो शाळेत गेला या वाक्यातील विभक्ती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शाळेत. कारण नामाला लागणारे प्रत्यय म्हणजेच विभक्ती. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी अव्यय कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फार. कारण रूप न बदलणारा शब्द म्हणजे अव्यय आणि फार हा शब्द या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. मी उद्या येईन यात काळ कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी भविष्यकाळ. कारण इथे त्यांनी मी उद्या येईन म्हटलेले आहे आणि ही क्रिया भविष्यात होणारी आहे, त्यामुळे इथे हा भविष्यकाळ आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी उभयान्वी अव्यय कोणते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आणि. कारण दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे अव्यय म्हणजेच उभयान्वी अव्यय आणि इथे आणि हा शब्द दोन वाक्य जोडतो, त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आणि. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. तो खूप वेगाने धावतो यात क्रियाविशेषण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी वेगाने. कारण क्रियेची रीत सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण आहे आणि वेगाने हा शब्द क्रियेची रीत सांगत आहे. तो खूप वेगाने धावतो. इथे त्यांनी तो कसा धावतो तर तो वेगाने धावतो असे म्हटलेले आहे, त्यामुळे वेगाने हा शब्द क्रियाविशेषण आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अग्नी. कारण अग्नी हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला आहे, त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अग्नी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. मुलांनी खेळ खेळला यात कर्ता कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुलांनी. मुलांनी खेळ खेळला,
तर खेळ कोणी खेळला? तर खेळ मुलांनी खेळला. आणि क्रिया इथे कोणी केलेली आहे? मुलांनी क्रिया केलेली आहे. त्यामुळे या वाक्यातील कर्ता आहे मुलांनी आणि क्रिया करणारा कर्ता असतो. त्यामुळे आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मुलांनी. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन बी, आनंद. भावना दर्शविणारे म्हणजेच भाववाचक नाम. आणि इथे भावना जी दर्शविली आहे ती आहे आनंद. तर त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर काय आहे? ऑप्शन बी, आनंद. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 23. तो अभ्यासात हुशार आहे. यात विशेष्य कोणते? विचारलं आहे इथे की यात विशेष्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, तो. कारण इथे कोणाबद्दल बोलत आहे? तर तो. आणि ज्याच्याबद्दल बोलल्या जात आहे तो तिथे नाव दिलेलं नाही. तो म्हणजे कुणीतरी एक व्यक्ती किंवा मुलगा असावा. त्यामुळे तो अभ्यासात हुशार आहे. आणि ज्याचे वर्णन होते ते विशेष्य. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, विशेष्य. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी संयुक्त शब्द कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन बी, राजमार्ग. कारण दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द म्हणजे संयुक्त शब्द. आणि इथे राज आणि मार्ग या दोन शब्दांनी राजमार्ग हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राजमार्ग. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 25. तो नाही आला. यात नकारार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, नाही. कारण नकार दर्शविणारा शब्द म्हणजेच नकारार्थी शब्द. आणि इथे नाही या शब्दाने नकार दर्शविलेला आहे. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन बी, नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी सामान्य नाम कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मुलगा. कारण सर्वसाधारण वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाम म्हणजेच सामान्य नाम. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, मुलगा. आता पुढचा प्रश्न आहे, ती सुंदर आहे. यात लिंग कोणते? तर उत्तर आहे ऑप्शन बी, स्त्रीलिंग. स्त्री दर्शविणारा शब्द. तिथे त्यांनी म्हटलेले आहे ती सुंदर आहे. तो सुंदर आहे म्हटलेले नाही. तो सुंदर आहे म्हटले तर तो पुल्लिंग होईल. परंतु इथे ती सुंदर आहे. त्यामुळे यात स्त्रीलिंग आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कालवाचक शब्द कोणता? तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, आज. कारण इथे वेळ दर्शविलेली आहे. तर वेळ दर्शविणारा शब्द म्हणजेच कालवाचक शब्द. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, आज. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. तो शाळेत जातो. यात वाक्प्रचार कोणता? तर उत्तर आहे ऑप्शन बी, विधानार्थक. कारण साधे विधान करणारे वाक्य म्हणजेच विधानार्थक वाक्य. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, विधानार्थक. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 30. मुलगी गाणे गाते. यात कर्म कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, गाणे. मुलगी गाणे गाते म्हणजेच इथे गाण्यावर क्रिया होत आहे आणि ज्या गोष्टीवर क्रिया होते ते कर्म असते. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, गाणे.